हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका झटपट आणि एकदम टेस्टी रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठांचे कोथिंबीरचे थालीपीठ. तर सगळ्यात अगोदर इथे आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा, 8-9 लसूण पाकळ्या, पाव चमचा धणे, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप. यानेच थालीपीठला खमंग टेस्टी अशी चव येते. तर तर आता इथे आपण पीठ घेतले, तर इथे मी मोठे 3 चमचे पीठ घेतले आणि 2 चमचे मोठे गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी, ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो त्यासाठी, आणि थालीपीठ खमंग खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे आणखीन कोणती पिठं असेल, बाजरीचं, तांदळाचं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, धना पावडर आणि हळद पावडर घेतली. सर्वात अगोदर आपण सर्व पिठं एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर आपण जे मिरची, लसूण, धणे जे साहित्य घेतलेलं त्याचं मी असं जाडसर वाटण करून घेतले. खूप बारीक पेस्ट करायची नाही, जाडसर आबडधोबड वाटून घ्यायचं, म्हणजे टेस्टी एकदम थालीपीठ होईल. आता आपण कांदा घेतलाय, तो असा हाताने कुस्करून टाकूया, म्हणजे थोडाफार मोठा राहिलेला असतो तो व्यवस्थित सुटला जातो आणि कांदा मोकळा सुटसुटीत त्याच्यामध्ये सर्व पसरला जातो. आता याच्यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. आपण इथे कोथिंबीरचे थालीपीठ बनवतोय. तर इथे मी 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून पाणी निथळून मग बारीक कापून घेते. तुमच्याकडे भाज्या असतील तर तुम्ही मेथीची भाजी, पालक किंवा कांद्याची पातसुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकू शकतात. पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया आणि पाव चमचा हळद पावडर टाकून घेऊयात. तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. मी इथे 4 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना सहज खाता येईल. तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त तिखट करू शकतात. पाव चमचा इथे मी सब्जी मसाला टाकून घेतलाय आणि पाव चमचा लाल मिरची पावडर. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तर मीठ मी मिरची, धने आणि अद्रक हे सर्व कुटताना थोडंसं त्यामध्ये सुद्धा टाकलं, त्यामुळेच मी इथे अंदाजाने मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात. कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं, पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे आपण इथे अगोदर असंच हे मिक्स करून घेऊयात. तर कोथिंबीर आपण धुवून घेतलेली, त्याचा ओलसरपणा आहे थोडा. अगोदर असंच आपण हे पीठ चांगलं कोथिंबीर आणि बाकीच्या सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात. तर आता इथे मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून घेते आणि हे पीठ सैलसर असं मळून घेते. आपल्याला हे पीठ खूप घट्ट नको आहे, कारण आपण याला पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घेणार आहोत. सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं हे मिक्स करत आपण जसं चपातीचं पीठ मळतो सेम तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर कालसुद्धा आपण कोथिंबीरचे पराठे बनवलेले, त्याची जर रेसिपी कोणी पाहिली नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण कोथिंबीरचे सुद्धा पराठे बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मळून घेतले थालीपीठचं. तर पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं वापरायचं आणि सैलसर असं मळून घ्यायचं. तर पीठ इथे आपण चांगलं हे मळून घेतले. तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया, त्यामुळे थालीपीठ कोरडे पडत नाही आणि मऊ लुसलुशीत आणि खमंगसुद्धा बनतात. तर तेल लावून घेतले. तुम्ही पीठ मळतानाच तेल टाकलं 1 चमचा तरीसुद्धा चालेल. पीठ आपलं तयार आहे, लगेच आपण थालीपीठ करायला घेऊया. तर इथे मी पोळपाट घेतला आहे आणि एक सुती कॉटनचा रुमाल घेतला आहे, ओलसर करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर थोडंसं पाण्याचा हात शिंपडून घ्यायचा आणि मग आपण भाकरी करतो तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा, किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल. तुम्हाला जेवढे थालीपीठ लहान मोठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ते पीठ घेऊ शकता. तर मी भाकरीच्या पिठा एवढा याचा उंडा घेतला आहे. आता आपण हात पाण्यामध्ये बुडवून हलक्या हाताने थोडं थोडं हे पसरवत जायचे गोल गोल. तर हे पहा, अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचे. तर याच्या अगोदर मी बऱ्याच थालीपीठच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत. तर मी तुमच्यासोबत मेथीचे, ज्वारीचे, मिक्स पिठांचे असे भरपूर वेगवेगळे थालीपीठच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तर पाण्याचा हात लावून लावून आपण हे थालीपीठ अशा पद्धतीने पसरवून घेतले, गोल असे पसरवून घ्यायचे आणि साईडने थोडंसं जर चिरल्यासारखं वाटलं तर हाताने व्यवस्थित ते दाबून घ्यायचे. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम असे आपण हे थालीपीठ थापून घेतले. साईडच्या कडा व्यवस्थित आपण अशा दाबून घ्यायच्या. चिरा जर गेल्या असतील तर, पण गव्हाचे पीठ टाकल्यामुळे जास्त या चिरा जात नाहीत,
त्याने चांगलं बाइंडिंग येतं. तर इथे आपण अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घेतले. आता याच्यावर आपण तीळ लावून घेऊयात. तर वरून थोडेसे मी तीळ टाकून घेते. थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले खूप चांगले असतात. तर अशा पद्धतीने मी इथे थोडेसे तीळ टाकून घेतलेत. आता आपण याला होल करून घेऊयात. तर थालीपीठला असे हे होल करून घेतात, म्हणजे भाजताना याच्यामध्ये तेल सोडलं की व्यवस्थित थालीपीठ दोन्ही साईडने चांगलं खरपूस असं भाजलं जातं. आतपर्यंत ते चांगलं भाजलं जातं, अजिबात कच्चं राहत नाही. तर थालीपीठ तयार आहे. आता आपण भाजून घेऊया. तर इथे मी पॅन गरम करून घेतलंय. आपण नॉर्मल चपाती भाकरी बनवतो त्या तव्यावर सुद्धा तुम्ही बनवू शकतात. तर इथे पॅन गरम झालं की थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि लगेच हे थालीपीठ आपण टाकून घेऊयात. आता आपण थालीपीठ टाकून घेऊया पॅनमध्ये. तर मला एकाच हाताने जमतात, त्यामुळे मी इथे एकाच हाताने हे थालीपीठ टाकून घेते. तुम्हाला जर 2 हाताने जमत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही टाकून घ्या. तर हळूच असा हा रुमाल काढून घ्यायचे, तर लगेच थालीपीठ निघलं जातं. त्यासाठी थालीपीठ थापताना अगोदर रुमालाला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते चिकटलं जात नाही. आता मीडियम गॅसवरती हे थालीपीठ भाजून घ्यायचे. तर साईडने आणि जे आपण थालीपीठला होल करून घेतले त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ चांगले खमंग खुसखुशीत भाजले जातात. तर इथे मी पॅन सर्व बाजूने फिरवून असं हे थालीपीठ चांगलं भाजून घेतले एक साईडने. आता दुसरी साईड पलटण्याच्या अगोदर आपण याला तेल लावून घेऊया आणि नंतर थालीपीठ उलटून घेऊयात. तर 1-2 मिनिटांमध्ये थालीपीठ छान खरपूस असं भाजलेलं आहे. आहाहा, काय मस्त कलर आलेला आहे आणि एकदम भन्नाट असं थालीपीठ बनलेलं आहे. तर हे पहा, कलरही खूप छान आलाय आणि आपण खूप मोठे नाही किंवा खूप लहानही नाही, मीडियम असे थालीपीठ बनवलेले आहेत आणि खूप जाडसुद्धा ठेवलेले नाहीत. मग ते आजपर्यंत चांगले भाजले जात नाहीत. मीडियम थापून घ्यायचे आणि थापायलासुद्धा खूप सोपे आहेत. तर आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घेऊयात. त्यालासुद्धा पण थोडंसं तेल सोडून घेऊयात. तर जेवढं तेल लावून हे थालीपीठ भाजले जातात तेवढंच हे छान खरपूस असे भाजतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात. तर इथे आपलं पहिलं थालीपीठ चांगलं भाजून झाले. आता आपण हे थालीपीठ काढून घेऊयात. तर तुम्हाला मी दुसरी साईड दाखवते. हे पहा, छान ब्राउनिश रंगावरती भाजून घेतली आहे. मस्त एकदम गरमागरम थालीपीठ दह्यासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत अप्रतिम लागतं. तर हे आपलं पहिलं थालीपीठ बनवून झाले. आता हे थालीपीठ मी काढून घेते. तर आपल्याला रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा तर खूप मोठा प्रश्न असतो, किंवा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तेव्हासुद्धा तुम्ही मिक्स पिठांचे असे थालीपीठ बनवू शकतात. पोटभरीचं हे खायला होऊन जातं आणि रोज तेच तेच खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. तर एखाद्या दिवशी वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही असे थालीपीठ बनवून घेऊ शकतात. तर दुसरंसुद्धा सेम मी असंच थालीपीठ थापून घेतले आणि याच्यावरती सुद्धा तीळ लावून घेतले. आता हे सुद्धा आपण थालीपीठ सेम असंच पॅनमध्ये टाकून घेऊयात. तर याला मी तीळ लावून घेते आणि होलसुद्धा करून घेते. तुम्ही जर असे केव्हा थालीपीठ बनवले नसेल तर एकदा करून पहा. मस्त खमंग लागतात तुम्हालासुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडतील. तर आपण आता इथे तीळ लावून घेतलेत. हे सुद्धा थालीपीठ पॅनमध्ये टाकून घेऊयात. तर पॅनमध्ये थालीपीठ टाकण्या अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ चांगलं खरपूस भाजलं जातं आणि रंगसुद्धा सुरेख येतो. तर इथे दुसरंसुद्धा थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि अलगद रुमाल काढून घ्यायचा. तर यालासुद्धा आपण तेल सोडून घेऊयात आणि हे थालीपीठ दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती भाजून घेऊयात. तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच कोणी आलं असेल आणि आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्याने काय होईल की तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हीसुद्धा अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहू शकतात आणि तुम्हाला बनवायलासुद्धा खूप सोप्या, इझी आहेत. जास्त काही याला मेहनत नाही आहे किंवा साहित्यसुद्धा जास्त लागत नाही. घरच्या साहित्यात आपण झटपट होणाऱ्या रेसिपी बनवत असतो. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने दुसरंसुद्धा मी हे थालीपीठ खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. तर आपले सर्व थालीपीठ मी असेच बनवून घेते. तर एवढे भन्नाट आपण थालीपीठ बनवलेत. त्यासोबत खायला एक टेम्पटिंग आपण चटणी बनवूया. तर 1 वाटी इथे मी दही घेतले. आता यामध्ये मी ठेचा टाकणार आहे, जो आपण नॉर्मली घरात खाण्यासाठी ठेचा करतो हिरवी मिरचीचा, तोच मी बनवला होता. तर इथे मिरची, लसूण, टोमॅटो, कांदा
आणि थोडे शेंगदाणे असं जाडसर मी ठेचा बनवून घेतलेला आणि तेलामध्ये परतून घेतलाय। तर तो 1 चमचा मी इथे ठेचा टाकून घेतलाय। आता या दह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। तर अप्रतिम ही झटपट अशी दह्याची चटणी तयार होते। थालीपीठ किंवा पराठ्याबरोबर अप्रतिम लागते, नक्की एकदा करून पहा। तर हे चांगलाच आपण मिक्स करून घेतले तर आपली इथे टेम्पटिंग अशी एक दह्याची चटणी झटपट तयार झाली। तर इथे थोडीशी वरून कोथिंबीर टाकूयात तर झटपट आपली इथे दह्याची चटणी तयार आहे। थालीपीठ सुद्धा तयार आहे। तर आपण आता थालीपीठ आणि दह्याची चटणी एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊयात। तर एकदम सुपर टेस्टी दह्याची चटणी आणि कोथिंबीरचे थालीपीठ आपले तयार आहे। तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत बाय बाय। तर हे पहा, इथे मी एक बटाटा कच्चा किसून घेतलाय। आता याच्यामध्ये आपण ना पीठ टाकून घ्यायचे आणि सर्व साहित्य सुद्धा टाकायचे। तर हा कच्चा बटाटा आहे, मी एक घेतलेला आहे आणि बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊया। मसाले जास्त काही वापरलेले नाहीयेत। पाव चमचा धना पावडर, पाव चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा पावभाजी मसाला टाकून घेतलाय। कोणताही मसाला तुम्ही इथे वापरू शकतात। तर जास्त काही मसाले टाकलेले नाही। तुम्हाला जर तिखट स्पायसी आवडत असेल तर आणखीन याच्यामध्ये मसाले टाकू शकतात। 1 मिरची आणि 1 लसूण पाकळी जाडसर असं कुटून घेतली, ते सुद्धा टाकून घेतलेले। आता आपण याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेऊयात। तर मी इथे 3 चमचे गव्हाचे पीठ टाकून घेते। 3 ते 4 चमचे, एकदम जास्त पीठ टाकायचं नाही आपल्याला। तर इथे मी 4 चमचे गव्हाचे पीठ टाकून घेतले। आता याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकून घेऊयात। रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी सुद्धा चालेल। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि अगोदर हे सुके सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात, कारण बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे, कांद्यामध्ये आहे, त्यामुळे सर्व अगोदर मिक्स करूया आणि नंतर लागेल तसं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊयात। तर सर्व अगोदर हे कोरडे जिन्नस मिक्स करून घेतलेत। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊयात। एकदम पाणी टाकायचं नाही, कारण आपल्याला हे मिश्रण खूप पातळही नकोय आणि खूप घट्टही नकोय, रसरशीत असं ठेवायचं आहे, म्हणजे चमच्याने व्यवस्थित ते पसरवता येईल। तर मी थोडंसं पाणी टाकून घेतले। आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात। तर याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकलाय, त्याच्यामुळे तो पाणी सुद्धा ॲब्झॉर्ब करून घेईल। तर आणखीन लागलंच तर आपण 1-2 चमचे पाणी वाढवून टाकू शकतो, पण खूप पातळ करायचं नाहीये। तर आणखीन हे मिश्रण थोडं घट्ट वाटते, तर आणखीन 2 चमचे पाणी टाकून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले। तर तुम्ही पाहू शकतात, याच्यापेक्षा जास्त पातळ नकोय किंवा घट्टही नकोय, आपल्याला व्यवस्थित ते पॅनवरती पसरता यायला हवं। तर अशी याची थिकनेस पाहिजे। तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेच आपण पॅनकेक बनवायला घेऊयात। तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। पॅन गरम करून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे। तेल, तूप, बटर काही तुम्ही लावू शकतात, जे तुम्हाला आवडत असेल ते। तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या ॲड करू शकता, ज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या सर्व इथे भाज्या वापरू शकतात। तर आता आपण 2 चमचे मिश्रण घेऊन पॅनवरती चमच्यानेच पसरवून घ्यायचे। चमच्याने जमत नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही हे पसरवून घेऊ शकतात। पाण्याचा हात लावून थोडंसं हे गोलाकार आकारामध्ये पसरवून घ्यायचे। खूप जाड ठेवायचं नाही आहे, म्हणजे ते चांगलं आतपर्यंत भाजलं जाईल। थोडंसं पातळ करायचे, खूप जाड झालं तर आतपर्यंत चांगलं ते भाजलं जाणार नाही आणि मग खाताना कच्चं कच्चं लागेल। त्यामुळे पसरवून घ्यायचे व्यवस्थित, जेवढं पसरवता येईल तेवढं, आणि मिडियम आकाराचे आपण इथे पॅनकेक बनवून घेणार आहोत। तर व्यवस्थित इथे आपण पसरवून घेतले। आता याच्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात, म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि खाताना सुद्धा आणखीन टेस्टी लागेल। तर व्यवस्थित आपण याच्यावरती चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, म्हणजे चांगलं ते भाजलं जाईल। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात। 1-2 मिनिटभर एक साईडने चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर आता आपण झाकण काढून घेऊयात आणि दुसरी साईड पलटी करून घेऊयात। त्या अगोदर वरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि साईडने सुद्धा तेल सोडूया। तर सर्व बाजूनी चांगले हे भाजलेले आहे, तर सगळीकडे तेल पसरवून घेऊया। थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे खरपूस असं भाजलं जातं। तर आता काढून घेऊयात। निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्या।
पटकन असं उलटण्याने निघलं तर समजायचं की ते व्यवस्थित खालची साईड भाजलेली आहे. वरून सुद्धा थोडं तेल टाकून घेऊयात म्हणजे दुसऱ्या साईडला सुद्धा छान खरपूस असा रंग येईल. तर हे पहा किती छान याला रंग आलाय खरपूस असा. तर असंच हे भाजून घ्यायचं म्हणजे खायला खूप चांगलं लागतं. तर दुसरी साईडसुद्धा आपण 1-2 मिनिटभर चांगली भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, फास्ट किंवा मीडियम गॅस करायचा नाही. तर मस्त असं खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने आपण हे भाजून घेतले. तर दुसरी साईडसुद्धा एकदम मस्त अशी भाजली गेली आहे. हे पहा आहे की नाही भन्नाट. तर दोन्ही साईडने चांगलं आपण हे भाजून घेतले. आता आपण काढून घेऊयात. तर काहीतरी वेगळा नाश्ता म्हणून आपण हा अधेमध्ये बनवू शकतो आणि जास्त काही याला साहित्यसुद्धा लागत नाही. रोज रोज तोच नाश्ता खाऊन आपण बोर होतो, त्यावेळेस तुम्ही असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात. तर पहिला इथे आपला पॅनकेक किंवा धिरडे जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवून घेतले. तर हे पहा दुसरी साईडसुद्धा मस्त अशी खरपूस आपण भाजून घेतली आहे. तर बाकीचा राहिलेला सुद्धा सर्व नाश्ता आपण असाच बनवून घेणार आहोत. आणि हा खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे. याच्यामध्ये आपण बटाटा वापरले आणि गव्हाचे पीठसुद्धा वापरलेलं आहे. तर हे पहा किती भन्नाट याला रंग आला आहे. तर असंच हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतलेत. हे पहा अगदी 10 मिनिटांमध्ये काहीही साहित्य नसताना आपण जे घरात आहे त्या साहित्यात हा नाश्ता बनवू शकतो. तर झटपट आपल्या इथे बटाट्यापासून नाश्ता तयार झालेला आहे. दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढा टेस्टी लागतो. तुम्ही शेजवान चटणीबरोबर, दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकतात. अप्रतिम असा याचा टेस्ट आहे. नक्की एकदा करून पहा. आज आपण बनवतोय नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी मसाला चपाती किंवा तुम्ही याला मसाला पराठासुद्धा म्हणू शकतात इन्स्टंट. तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात हा नाश्ता किंवा टिफिन तयार होतो. जास्त काहीही याला साहित्य लागत नाही. मऊ लुसलुशीत अशा हे मसाला चपाती बनतात. तर सगळ्यात अगोदर आपण इथे 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले. आता तुम्हाला किती याचे मसाला पराठा किंवा मसाला चपाती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकतात. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि आपण इथे काही मसाले घेतलेले आहेत. आता जे मी मसाले घेतले तेच पाहिजे असं काही नाही. तुमच्या घरामध्ये जे काही मसाले असतील ते सर्व थोडे थोडे घ्यायचे. तर इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा गरम मसाला, धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि चिली फ्लेक्स असं सर्व पाव चमचा घेतलेला आहे. तर आता हे सर्व जिन्नस आपण पिठामध्ये टाकून घेऊयात आणि चांगले हे आधी कोरडेच पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. यामधले कोणते मसाले तुमच्याकडे नसतील तरीसुद्धा चालेल. जे आहे ते टाका, कारण जेवढे आपण याच्यामध्ये मसाले टाकू तेवढीच आपली ही मसाला चपाती एकदम टेम्पटिंग बनणार आहे. तर आता आपण इथे थोडं थोडं पाणी टाकूया आणि मिडियम असं पीठ मळून घेऊयात. तर हे पीठ आपल्याला खूप पातळ नको आहे किंवा खूप घट्टही नको आहे. मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचे. तर लागेल तसं पाणी टाकूयात. तर ही मसाला चपाती तुम्ही लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा अशीच खाल्ली तरीसुद्धा अप्रतिम लागते. कारण याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकलेले आहेत त्यामुळे याची टेस्ट भन्नाट लागते. कोणत्याही भाजीची गरज लागत नाही. गरमागरम त्याच्यावरती तूप, बटर लावायचं आणि रोल करून मुलांना देऊ शकतात खायला. खूप मस्त लागते. तर आता इथे मी पीठ मळून घेतले. याच्यावरती आपण थोडंसं तेल लावलं आहे आणि झाकण ठेवून मुरण्यासाठी बाजूला ठेवले 5 मिनिट. तर 5 मिनिट आपण पीठ चांगलं मुरवून घेऊयात. तर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि 1 चमचा कलोंजी घेतली आहे. तर आता इथे एक पिठाचा गोळा घेतला आहे मीडियम आकाराचा आणि आपण सेम चपाती लाटतो ना तसंच हे आपल्याला लाटून घ्यायचे. तुम्हाला त्रिकोणी चौकोणी बनवायचे असेल तसेसुद्धा तुम्ही चपाती बनवू शकतात. आपण जसं नॉर्मली चपाती बनवतो सेम तसंच थोडंसं मी लाटून घेतलं आणि त्याला तेल लावून जसं आपण घडीची चपाती करतो ना सेम तसंच मी ते ह्याची घडी करून घेतली आणि आता हे लाटून घेऊयात. तर याला जास्त काही वेगळी पद्धत नाही आहे. सेम चपातीसारखंच आपल्याला हे अगोदर तेल लावून याची घडी करून कोरडं पीठ लावून आपण चपाती लाटतो तसं लाटून घेऊयात. तर तुम्हाला घरी खाण्यासाठी मसाला चपाती बनवायची असेल तर तुम्ही मिडियम आकाराची बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल तर लहान लहान बनवायचे म्हणजे कसं मुलांना ते दिसायला छान दिसतं आणि मग ते खायलासुद्धा त्यांना आवडतं आणि मस्त टिफिन संपवून आणतात.
तर इथे मी खूप मोठ्याही नाही आणि लहानही नाही, मीडियम अशा या चपात्या लाटून घेते आहे. तर हे पहा, खूप पातळ केलेली नाही आहे, थोडीशी मीडियमच ठेवायची. आता याच्यावरती आपण कलोंजी टाकून घेऊयात आणि लाटण्याने थोडंसं हे फिरवून घेऊयात लाटण्या याच्यावर, म्हणजे व्यवस्थित ते दाबून बसली जाईल. आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि त्याच्यावरती सुद्धा लाटणं फिरवून घेऊयात, म्हणजे चपाती भाजताना निघणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ही चपाती बनवून घेतली आहे. तुम्हाला आवडत असेल, खूप स्पायसी खायचं असेल तर वरूनसुद्धा मसाले आणखीन थोडे लावू शकतात. काय करायचं, थोडंसं तेल लावायचं आणि मसाले लावू शकतात. पण इथे आपण पीठ मळताना सर्व मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे मी कोणतेही इथे वरून मसाले लावलेले नाही आहेत. आता इथे आपण मसाला चपाती लाटून घेतली आहे. तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि ही चपाती तव्यामध्ये टाकून घ्यायची आहे. मी इथे पाहू शकतात तवा चांगला तापलेला आहे. आता आपण ही मसाला चपाती चांगली भाजून घ्यायची फिरून फिरून सर्व बाजूंनी. तर एक साईड थोडीशी भाजली की पलटी करून घेऊयात. आपण जसं चपाती भाजतो ना, सेम सर्व पद्धत तशीच आहे. एवढंच की याच्यामध्ये आपण काही मसाले टाकलेत आणि एक वेगळाच लुक दिला आहे. थोडेसे आपण इथे कलोंजी आणि कोथिंबीर लावल्यामुळे टेस्टही छान लागते, दिसायलाही वेगळं दिसतं आणि मुलांनासुद्धा ते आवडतं. तर दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत आपण ही मसाला चपाती भाजून घेऊयात. लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप लावा, खूप छान टेस्ट लागते, किंवा बटर लावा आणि जरा जास्त लावायचं, म्हणजे कलरही छान येतो आणि टेस्टमध्ये सुद्धा भर पडते. तर हे पहा, दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत आपण ही मसाला चपाती भाजून घेतोय. तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्याच्या भरपूर अशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तुम्ही जर कोणी पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला रेसिपीचं रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तर हे पहा, आपण इथे मस्त खरपूस होईपर्यंत ही मसाला चपाती भाजून घेतली आहे. एकदम भन्नाट दिसते, कलरही खूप छान आला आहे. तर दोन्ही साईडने दाखवते. हे पहा, अगदी छान लाल खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे चांगली ती खायला लागते. तर सेम अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा चपाती लाटून घेतली आहे, सेम अशीच भाजून घेऊयात. तर आता थोडी एक साईड भाजली की आपण पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली भाजून घेऊयात. कसं असतं ना, लहान मुलं असो किंवा मोठे असो, नेहमी नेहमी तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो, हो की नाही? त्यावेळेस असं वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ते बनवले की सर्वांनाच आवडतात. रोज रोज चपाती भाजी, उपमा, शिरा, पोहे, डोसे, इडली हे तर आपण बनवतोच, पण वेगळं काहीतरी एखादी डिश केली की सगळे आवडीने खातात. सगळ्यांना ती खायलासुद्धा रेसिपी छान वाटते. काहीतरी वेगळं म्हणून आवडीने सर्वजण आनंदाने खातात आणि सर्वांनी खाल्लं की आपलंच पोट भरतं, हो की नाही? तर असे वेगवेगळे घरात असणाऱ्या साहित्यात आपण बरेच अनेक पदार्थ बनवू शकतो. आणि रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं, नाश्त्यासाठी काय बनवायचं, मिस्टरांना टिफिनला काय द्यायचं, हे तर आपल्या डोक्यात प्रश्नासारखे चालूच असतात. त्यावेळेस तुम्ही असे झटपट काहीतरी आयडिया करून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. तर मस्त अशी दुसरीसुद्धा आपली इथे मसाला चपाती भाजून तयार आहे. भन्नाट रंग आलाय, बघता क्षणी खाऊशी वाटते अशी ही चपाती बनते. माझी तर ऑल टाईम फेवरेट आहे, केव्हाही मी खाऊ शकते. चहासोबत अप्रतिम लागते, तर नक्की एकदा करून पहा. तर अशा पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा मसाला चपाती बनवून घेते. तर हे पहा, झटपट आपण घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही चपाती बनवून घेतली. तुम्ही तर पाहिलंच आहे, काहीही तयारी न करता आपण घरात असणाऱ्या साहित्यात पटकन होणारा नाश्ता टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो हा बनवून घेतलाय. तर नक्की करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं काही सुचत नाही. चपाती, भाजी, पोहे, उपीट किंवा इडली हे सर्व आपण नेहमी खात असतो. त्यासाठी डाळ, तांदूळ भिजवा, हे सर्व कुटाणा करायची अजिबात इच्छा होत नाही. काहीतरी असं बनवायचं असतं की ते झटपट होईल आणि सगळ्यांना आवडेल सुद्धा, हो की नाही? तर आज आपण अतिशय साधा सोपा नाश्ता बनवणार आहोत. तर इथे आपण हे डोसे किंवा घावणे तुम्ही याला म्हणू शकतात आणि त्यासोबत चटणी बनवलेली आहे जी डोश्यासोबत खाल्ली जाते ते. तर आपण इथे तांदूळ न भिजवता, सोडा, इनो काही हे न वापरता झटपट होणारे घावणे बनवणार आहोत, किंवा डोसे जे काही तुम्ही म्हणत असाल ते.
तर हे फक्त आपण 1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत. इथे एक बाउल घेतलाय. आता यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मार्केटमध्ये मिळेल ते घेऊ शकतात किंवा घरी तांदळाचं पीठ सुद्धा बनवू शकता. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ एका बाउलमध्ये टाकून घेतलंय. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचे आणि पातळ असं हे मिश्रण बनवून घ्यायचे. तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं. सगळ्यात अगोदर थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे याच्या व्यवस्थित आपल्याला गुठळ्या मोडता येतात आणि हे लगेचच मिक्स होतं. तर आता लागेल तसं पाणी टाकूयात. पाण्याचं काही प्रमाण नाही आहे. आपल्याला हे पातळच मिश्रण बनवून घ्यायचे. तर भरपूर पाणी वापरायचं आणि आपण पातळ असे हे घावणे बनवणार आहोत. त्यासाठी काही याला साहित्य लागत नाही. फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ हवं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीचं हे पीठ पातळ असं मी भिजवून घेतले. तर तुम्हाला दिसत असेल असं हे थिकनेस ठेवायची याची. तर आता आपण हे मुरण्यासाठी ठेवूया. तर याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया. तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे. तर इथे मी पाव वाटी सुक्या नारळाचा किस घेतलाय. मिरची, लसूण, अद्रक आणि मूठ भरून कोथिंबीर घेतली. तर कोथिंबीर जास्त घ्यायची म्हणजे नारळाची चटणी खूप चविष्ट बनते. आता इथे मिक्सरच्या भांड्यात सुक्या नारळाचा किस टाकून घेतलाय. तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात. आता याच्यामध्ये 2 लसूण पाकळ्या, 1 अद्रकचा तुकडा बारीक तुकडे करून टाकलेत आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात. तर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकूयात. तुम्हाला किती तिखट आवडतं तुमच्या मुलांना त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकतात. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, पाणी टाकून घेतले आणि आता आपण मिक्सरवरती हे बारीक अशी वाटून घेऊया चटणी. तुम्हाला खूप वेळ ही चटणी अशीच ठेवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 बर्फाचे तुकडे टाकून घेऊ शकतात म्हणजे याचा कलर आहे तसा राहतो किंवा डाळवंसुद्धा टाकू शकतात. त्यामुळे सुद्धा टेस्टी अशी चटणी बनते. तर चवीनुसार मीठ टाकूया आणि चिमूटभर साखर टाकूया. तर यामुळे ना टेस्ट खूप छान लागते. तर थोडीशी साखर टाकायची, अप्रतिम अशी चटणी बनते. तर आता हे मिक्स करून घेतले. आता आपण याला तडका देऊन घेऊयात. तर मी इथे 1 पळी छोटीशी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 2-3 कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची आहेत आणि 1 सुकी लाल मिरची टाकून घेतली आहे. हा तडका गरम गरम या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे. झटपट आपले इथे सुक्या नारळाची चटणी झालेली आहे. तर सुक्या नारळाची बनवा किंवा ओल्या नारळाची बनवा, अप्रतिमच चटणी होते आणि ही खूप वेळा मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. तर झटपट आपली चटणी तयार आहे. तोपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे. आता आपण याचे मऊ लुसलुशीत जाळीदार असे डोसे बनवून घेऊयात. तर इथे पाहू शकतात पीठ चांगलं तळाशी जाऊन बसले आणि पाणी वरती आले. तर तळापासून हे व्यवस्थित हलवून घ्यायचे, एकजीव करायचे. तर हे पहा, पीठ आता हलवून घेतले. आपण आता याचे डोसे बनवायला घेऊयात. तर पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन स्वच्छ रुमालाने हे पुसून घ्यायचं आणि थोडंसं याला तेल लावायचं. तर सर्व बाजूने आपण हे तेल लावून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. तळापासून व्यवस्थित पीठ हलवून घ्यायचे आणि धार असलेल्या म्हणजे काठ असलेल्या वाटीने किंवा पेल्याने असं हे सोडून घ्यायचे. म्हणजे काय होतं, व्यवस्थित हे आपल्याला सोडता येतं आणि गॅसची फ्लेम मोठी करायची. त्यामुळे काय होतं, घावणे असो किंवा डोसे असो खूप छान याला जाळी पडते. तर आता गॅसची फ्लेम आपण मोठी केलेली त्यामुळे अप्रतिम अशी जाळी पडली आहे. नंतर गॅसची फ्लेम मिडियम कमी अशी करून आपण हे डोसे किंवा घावणे भाजून घ्यायचेत. तर वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात 1 मिनिटभरात याच्या कडा चांगल्या मोकळ्या होतात. खूप वेळ हा डोसा भाजायचा नाही. आपण मऊ लुसलुशीत असे डोसे बनवतोय. तर लगेच याच्या कडा मोकळ्या दिसायला लागल्या की साईडने हे असं काढून घ्यायचं. हे पहा, व्यवस्थित ही साईड भाजून घेतली आहे. आता आपण सर्व बाजूने हा डोसा मोकळा करून घेऊयात. अशा याच्या कडा मोकळ्या करायच्या म्हणजे आपला पलटी करायला सोपं जातं. तर एक साईड भाजून झाली की आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात. अप्रतिम अशी एक साईड भाजून झाली आणि डोसा पलटण्याची ना घाई करायची नाही. आपल्याला खूप घाई असते. डोसे, इडली काही बनवलं ना ते उघडून पाहायची, पलटी करायची. तर मस्त अशी जाळी पडते. त्यामुळे काय करायचं, गॅसची फ्लेम मोठी करायची ज्यावेळेस आपण डोसा बनवणार असतो त्यावेळेस. तर दुसऱ्या साईडने सुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचा आणि हा डोसा काढून घेऊयात. खूप वेळ तसंच ठेवलं तर हे क्रिस्पी होतील. तर आता हा आपण डोसा बनवून घेतले. तर असंच ताटामध्ये न ठेवता काय करायचं, एखाद्या जाळीवर ठेवायचं
म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि ओला चिकट चिवट असा डोसा बनत नाही। तर इथे मी दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने डोसा बनवून घेते। तुम्हाला दिसत असेल डोसा सोडताना गॅस मोठा केला की किती चांगली याला जाळी पडते आणि प्रत्येक वेळेस डोसा बनवताना तळापासून पीठ हलवून घ्यायचं आणि मगच डोसा पॅनवरती सोडून घ्यायचा। तर हे पहा दुसऱ्या इथे डोश्याला सुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे। आता आपण याला सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊयात। आता एक साईड चांगली भाजली की हा डोसा सुद्धा आपण पलटी करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित त्याच्या कडा मोकळ्या होत आहेत आणि मस्त जाळीदार असे डोसे बनतायत आणि जाळी तर अप्रतिम पडली। आपण याच्यामध्ये इनो सोडा काहीही टाकलेलं नाही आहे किंवा याच्यामध्ये रवा वापरलेला नाही तरी सुद्धा अप्रतिम असे जाळीदार मऊ लुसलुशीत हे डोसे बनतायत। तर बाकीचे सुद्धा सर्व आपण डोसे असेच बनवणार आहोत। तर रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला ना असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवायचा। तर हे पहा जाळीवर असे डोसे ठेवले ना याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित मोकळे सुटसुटीत बनतात, चिकट होत नाही, चिवट होत नाही किंवा तुटतही नाही। तर सर्व डोसे मी काढून असेच जाळीवर ठेवते त्यामुळे ते व्यवस्थित थंड होत आहेत। तर बाकीचे सुद्धा सर्व डोसे आपण असेच बनवून घेणार आहोत। तुम्ही मुलांना आयत्या वेळेस काही त्यांना खायचं नसेल घरात भाजी चपाती त्यावेळेस सुद्धा तुम्ही पटकन हे बनवून देऊ शकतात। तर राहिलेले सुद्धा सर्व डोसे मी असेच बनवून घेते। तर मस्त झटपट आपले इथे डोसे बनवून होत आहेत। तर याच्या अगोदर सुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही पहिल्यांदाच कोणी चॅनलवरती आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा। तुम्हाला रेसिपी पाहायला आवडत असेल ना तर शेजारी असणारे बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर इथे बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले डोसे मी असेच बनवून घेणार आहे। तर आता आपण हा डोसा बनवूया आणि हा सुद्धा डोसा काढून घेऊयात। तर मस्त असे आपले इथे डोसे बनवून झालेत, सर्व डोसे मी काढून घेतलेत। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपले डोसे तयार आहेत अप्रतिम आणि चटणी सुद्धा तयार आहे। तर नक्की एकदा असे हे डोसे बनवून पहा। आपण रव्याचे सुद्धा क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवलेले आहे, त्याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर वेगवेगळे इडलीचे प्रकार सुद्धा बनवलेले आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेत। तर मस्तच इथे डोसे आणि चटणी तयार आहे। हे पहा पांढरे शुभ्र जाळीदार असे आपले डोसे किंवा घावणे तयार आहेत। आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी। तर नक्की एकदा बनवून पहा किंवा बनवली नसेल तर त्यासोबत चटपटीत अशी आपली नारळाची चटणी तयार आहे। अचानक पाहुणे आले तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात। आहे तसा हा नाश्ता राहतो, अजिबात चिकट चिवट हे डोसे बनत नाही किंवा स्वागी होत नाही। तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या आणि तुम्हाला आणखीन कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। मी नक्कीच तुमच्यासोबत त्या रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।